महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणताय आता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकेला होईल, शेतकऱ्यांना नाही. पण मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सध्या शेतकरी कर्जमाफी जाहीर करू शकत होता, जसं 2020 ला उद्धव ठाकरे साहेबांनी केलं होतं. सर्व थकीत कर्ज 2 लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्च पासून सुरू होईल. या हंगामाचे जे कर्ज आहे जे जून मध्ये थकीत होईल ते कर्ज सुद्धा पुनर्गठित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. 2020च्या डिसेंबर महिन्यात उद्धव ठाकरेंनी ही कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मार्च महिन्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं तेव्हा ही योजना लागू होईल असं त्यांनी 4 महिने अगोदरच जाहीर केलं होतं. सध्या तुमच्याकडे 6 महिने आणि तुम्ही निवडणुकीच्या वेळी लोकांना आश्वासन दिलं होतं की तुमचं सरकार आल्यावर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्याल. हेच आश्वासन तुम्हाला आठवून देण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलाय. यावर्षी मराठवाडा आणि विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालंय. परिस्थिती एवढी भयंकर होती की दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात पूर आलाय. शेतकऱ्याचं पीकच नाही तर शेतकऱ्याची जमीन पाहून वाहून गेली. शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त झालं आणि त्याची जनावरं गोठ्यातच वारली. आणि सरकार जेवढं नुकसान भरपाई देत आहे त्यात शेतकऱ्याचं बियाणं तरी येतं का? अशाच प्रकारचं नैसर्गिक संकट पंजाबला देखील आलं होतं. महाराष्ट्रापेक्षा 3 पटीने लहान असलेल्या पंजाबने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई दिली आणि सोबत पुन्हा पेरणीसाठी बियाणे देखील मोफत दिलं. जेव्हा पंजाब सरकारने शेतकऱ्यांना 20,000 रुपये नुकसान भरपाई दिली तेव्हा त्यांचा कृषी मंत्री सरकारला भांडला आणि ही रक्कम 50,000 रुपये करून घेतली. महाराष्ट्र सरकारमध्ये असा कोणता मंत्री आहे का जो सरकारला शेतकऱ्यांसाठी भांडू शकतो? मला नाही वाटत आपल्या मंत्रिमंडळात असा कोणता मंत्री आहे, कारण आपले मंत्री तर सभागृहात रम्मी खेळण्यात बिझी आहे. आणि एक प्रश्न तुम्हाला विचारतो, जेव्हा बाकी राज्यावर संकट येतं तेव्हा तुम्ही स्टोरी ठेवता प्रे फॉर आसाम, प्रे फॉर पंजाब. चला हे तर आपल्या देशातलंच आहे, पण प्रे फॉर पॅलेस्टाईन मी तर नाही बघितलं कोणी आपल्यासाठी स्टोरी ठेवतंय. प्रे फॉर मराठवाडा, प्रे फॉर विदर्भ, प्रे फॉर महाराष्ट्र. मोजकेच लोक आहे जे महाराष्ट्रावर आलेले या संकटावर बोलले. असो, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांच्या पिकाला भाव मिळेल अशी आशा करतो. जय महाराष्ट्र.